नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की आज किती सुंदर आणि अद्भुत योग आहे. बघा, आजचं जर तुम्ही पंचांग किंवा आजचं जर तुम्ही कॅलेंडर जर बघितलं तर आज आहे जून 14. बघा, आज आहे दुर्गाष्टमी. त्यात आज उत्तरा फाल्गुन नक्षत्र आहे. त्यात आज शुभ दिवस आहे आणि वरून आज शुक्रवार आहे. आणि आपण म्हणतो ना की सगळं जमून आलं तर योगसुद्धा चांगला असला पाहिजे. तर आज जर तुम्ही पंचांगामध्ये, इथं बघा मी दाते पंचांगामध्ये बघते आहे, तर आज जर तुम्ही बघितलं तर जून 2024 14 तारीख दुर्गाष्टमी, त्याच्यानंतर पुण्यकाळ, त्याच्यानंतर आज उत्तरा फाल्गुन नक्षत्र, शुक्रवार आणि सिद्धी योग आहे. आज इतका अद्भुत दिवस आहे की सगळं जोडून यायला खूप असा टाईम लागतो. तर आज तो दिवस आलेला आहे. आणि आज आपल्याला मला बऱ्याच रिक्वेस्ट आल्या की ताई कुंचम भरताना तू काय काय सेवा करते ह्या आम्हाला सांग आणि तू कसं करते. तर आज मी तुम्हाला तेही सांगणार आहे. आणि जर तुमच्याकडे कुंचम नसेल तर आज तुम्ही काय माता लक्ष्मीची सेवा करायची आहे हे आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण प्लीज माफ करा, पण पूर्ण बघा, म्हणजे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, सकाळी उठून पहिली मी हळदीचं लेपन केलेलं आहे. शुभचिन्ह जी काही तुमच्याकडे असेल ती आपल्याला मुख्य दरवाजावरती काढून लाल फुलं आपल्याला मुख्य दरवाजावरती घालायची आहेत. तर लक्ष्मीचं आगमन जे आहे ते आपल्याला खूप सुंदर तऱ्हेने आपल्याला करायचं आहे. तर बघा, इथं आता मी सगळ्या कुंचमच्या ज्या वस्तू आहेत त्या मी इथं सगळ्या व्यवस्थित काढून घेतल्या आहेत. आपला जो कुंचम आहे तो स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला कुंचमसाठी ह्या सगळ्या वस्तू लागणार आहे. प्लस घरातले आपले जे नवीन अख्खे तांदूळ जे आहेत ते आपल्याला स्वच्छ घ्यायचे आहेत. कुंचम इथं मी धुवून आणि पुसून घेतलेला आहे स्वच्छ. त्यानंतर तुम्ही जे दिवे लावणार आहेत तेही तुम्हाला धुवून पुसून घ्यायचे आहेत. बघा, जेव्हाही तुम्ही कधीही कुंचमची सेवा गुरुवारी शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्येला जेव्हाही कधी तुम्ही करणार आहे ना, पहिली चौरंग मांडायचा, त्यावर लाल वस्त्र घालून घ्यायचं, छान रांगोळी काढायची. बघा, तुमच्याकडे जेही काही शुभचिन्ह असतील, जसं मी इथं लक्ष्मीची पावलं किंवा श्री लक्ष्मी विष्णू प्रसन्न सगळी शुभचिन्ह काढली आहेत. जर तुमच्याकडे असेल ठीक आहे, नसेल तर तुम्ही 2 पावलं आणि एक छोटी छान रांगोळी घातली तरीही चालेल. त्यानंतर तुमच्याकडे गजांत लक्ष्मी असेल तर ती ठेवा. पहिली दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर तामण आपल्याला खाली ठेवायचं आहे. ज्या कुठलीही प्लेट चालेल, तुम्हाला इमिटेशनची प्लेट चालेल किंवा तामण चालेल किंवा तुमच्याकडे जर पितळेची असेल तर तीही प्लेट चालेल. आपल्याला छान हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मी आता तुम्हाला माहिती आहे की मी ह्या बाऊलमध्ये धनलक्ष्मी कुंचम ठेवते आणि तो माझा कायम देवघरात असतो. सो इथं मी तो बाऊल ठेवलेला आहे. पहिली आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी काही कॉईन्स असतील, म्हणजे 10 रुपयाची असेना, 2 रुपयाची असेना, 5 रुपयाची असेना, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ते अष्टदल खालती मांडायचं आहे. झाल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे आणि कुंचमला तुमच्याकडं अष्टगंध असेल तर अष्टगंध लावून छान हळदी कुंकू लावायचं आहे. बघा, आता जेव्हा तुम्ही मांडायला सुरुवात करताना तेव्हा तुम्हाला जर श्री सूक्त पाठ असेल तर तुम्ही स्वतः म्हणा, नसेल तर कुठलाही महालक्ष्मीचा मंत्र, जसा कमलात्मक मंत्र असेल, विष्णू गायत्री मंत्र असेल किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, किंवा मी जो मंत्र म्हणते तो म्हणजे ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः हा महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे. तो मी ते म्हणत मी कुंचम भरते. आता इथं मी तेच करते आहे की कुंचम भरताना पहिली जो कुंचमचा ग्लास आहे तो ठेवला आहे, थोडेसे हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ घातलेत आणि प्रत्येक जी गोष्ट किंवा ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला आवडणाऱ्या त्या घालायच्या. त्यानंतर एक मूठ तांदूळ घालायचे आणि हे
सगळी आपण म्हणजे हे सगळं करताना आपण ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः किंवा श्रीम श्रीम हे म्हणू शकता, किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. पण मी जो मंत्र म्हणते तो आहे ओम श्रीम श्रीये नमः असं मी म्हणते, आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी कुंचममध्ये घालते. बघा, आता कुंचम तुम्हाला वरपर्यंत छान तांदळाने भरायचं आहे, आणि ही जी फुलं समजा तुमच्याकडे असतील तर मी ती आत नाही घालत, मी छान ती अशी साईडला छान अशी मांडून घेते. आणि जो आपल्याकडे समजा तुमच्याकडं चांदीचा कॉईन असेल तरीही चालेल, नसेल तर तुम्ही 10 रुपयाचा तुमच्याकडे सिक्का असेल तोही ठेवू शकता, किंवा तुमच्याकडं जर दुसरा महालक्ष्मीचा किंवा कुठल्याही माता लक्ष्मीचा जर कॉईन असेल, भले मग तो पितळमध्ये असेना किंवा तुम्हाला कोणी दिलेला असेना, छोटा असेना मोठा असेना, तुम्ही तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला छान मांडणी करून घ्यायची आहे, छान सजावट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, माता लक्ष्मीला चंदन, केवडा, गुलाब हे अत्तर प्रिय आहे. सो माझ्याकडे केवडा अत्तर आहे, त्यामुळं मी ते छान गुलाबाला लावून सगळीकडं लावून माता लक्ष्मीला अर्पण केलं. आजच्या दिवशी लाल रंगाचं फूल वाहणे हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं मी इथं छान फुलं आणलेली होती आणि मी आता ही सजावट करून घेत आहे. बघा, आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे. आपल्याकडे पिवळ्या कवड्यांची स्थापना झालेली आहे देवघरामध्ये. सो आज दुर्गाष्टमी पण आहे आणि आज शुक्रवार पण आहे, त्यामुळे मी ह्यासुद्धा पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दर मंगळवार शुक्रवारी मी कुंकुमार्जन करते. सो इथं मी आता कुंकुमार्जन करत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जशी आपली अष्टोत्तर नामावली आहे तर ती आपण बघून आपण कुंकुमार्जन करायचं आहे. आणि त्यानंतर इथं मी एक आवर्तन श्री सूक्ताचं म्हटलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं मी एक आवर्तन श्री सूक्ताचं म्हणते, त्यानंतर मी अष्टोत्तर नामावली वाचून मी कुंकुमार्जन करते. त्यानंतर मी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र हे मी सगळे 16 वेळा म्हणते. आणि इथं आपल्याला बघा, कमळगट्ट्याची माळ ही माझी 108 म्हणांची आहे, म्हणून एवढी मोठी आहे. या कमळगट्ट्याच्या माळेवरती मी ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः हा मी महालक्ष्मी मातेचा बीजमंत्र जो आहे तो मी कमळगट्ट्याच्या माळेवरती एक माळ करते. तुम्हाला जर हा जमत नसेल तर तुम्ही श्रीम श्रीम हा मंत्र म्हटला तरीही चालेल. 3 खेपा मी महालक्ष्मी अष्टकम म्हणते. आता इथं मी दिवा लावत होते तेव्हा माता लक्ष्मीने आशीर्वाद दिला, आणि तुम्ही आता बघाल की वरचं फूल पडलेलं आहे. सो माझी पूजा माता लक्ष्मीपर्यंत पोचलेली आहे, आणि मी खूप खुश आहे आज, कारण मला सहसा कधीच फूल पडत नाही, त्यामुळं आज पडलं आहे, त्यामुळं मी अत्यंत खूप खुश आहे. कडं जो शंख आणि चक्र जे आहेत म्हणजे दिवे जे आहेत त्याच्यामध्ये मी छान जो तुपाचा दिवा आहे 1 वातीचा तो मी फक्त तिथं लावून ठेवते. मी त्याने आरती करत नाही, कारण जेव्हा आपण आरती करतो तेव्हा आपल्याला 2 फुलवाती घेऊनच आरती करायची आहे. 1 वातीने कधीच आरती करू नये. जेव्हाही तुम्ही आरती कराल देवांची तेव्हा लक्षात ठेवा आपल्याकडे 2 फुलवाती लावूनच आरती करतात. तर इथं मी छान धूप लावून घेत आहे, आणि त्याच्यानंतर मी दुधाचं नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवलेला आहे. आणि इथं छान मी असा धूप घालून घेतलेला आहे. आणि धूप घालताना तुम्हाला जो काय मंत्र स्तोत्र येतं ते तेवढं म्हणायचं. त्यानंतर आपल्याला छान आता माता लक्ष्मीची आरती करायची आहे. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर इथं पहिली मी गणपतीची आरती म्हणजे जी सुखकर्ता दुःखहर्ता आहे ती, दुर्गे दुर्गटभारी, त्याच्यानंतर लवथवती विक्राळा, त्याच्यानंतर मी स्वामींची आरती करते. आणि दुर्गे दुर्गटभारी ही देवीची आरती आहे, त्यामुळे मी ती सकाळी एवढ्या 4 आरत्या करते. आता तिनसांजेला मी तुम्हाला सांगते की काय करायचं. तिनसांजेला तुम्ही विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकदा वाचायचं आहे, विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे, एकदा तुम्ही कनकधरा स्तोत्र वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर घरात धूप घालायचा आहे, आणि बाहेर 7 वाजता उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर मेन दरवाज्यावरती एक दिवा लावायचा आहे लक्ष्मी आगमनासाठी. ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या मी
दिवसभरात करते किंवा जेव्हा मी कुंचम भरायचं असेल तेव्हा करते, तर तुम्ही तुमच्याकडे कुंचम नसेल तर तुम्ही एरवीसुद्धा या सेवा केल्यात तरी चालेल. श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडं जर देवीचा टाक असेल तुमच्या कुलदेवीचा, त्याच्यावर तुम्ही आज कुंकुमार्चन करा आणि आज हे सगळे मंत्रस्तोत्र म्हणा, कारण आज खूप अद्भुत योग आहे आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की कृपा करेल. एवढी जर तुम्ही सेवा दर गुरुवारी, दर मंगळवारी किंवा कुंचम भरताना तुम्ही या जर सेवा केल्यात तर नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की मिळेल. आणि मी तुम्हाला स्वतःचा कुंचम कसा भरायचा, ऑनलाईन भरून स्वतः कुंचम कसा तयार करायचा हेही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की बघा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.